नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। बोरद येथे श्रीमद भागवत कथेची महाप्रसादाने भव्य सांगता। कथाकार जनार्दन महाराजांचे प्रबोधन तर आमदार कन्या नेहा पाडवी यांची विशेष उपस्थिती। नमस्कार प्रेक्षक हो, अधिक मासाचे औचित्य साधून बोरद येथील जोहरी परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य श्रीमद संगीतमय भागवत कथेची 28 तारखेला महाप्रसादाने अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात सांगता झाली। भागवताचार्य जनार्दन महाराज आरावेकर यांच्या सुमधुर वाणीने सलग 7 दिवस संपूर्ण बोरद नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती। या सोहळ्याला परिसरातील भाविकांचा उदंड प्रतिसाद लाभला। स्वर्गीय चंद्रकलाबाई सुभाषसिंग जोहरी, स्वर्गीय सचिन दिलीपसिंग जोहरी कालू आणि स्वर्गीय पंडित प्रल्हादसिंग जोहरी पप्पू यांच्या पवित्र स्मरणार्थ या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। या भक्तिमय सोहळ्याला शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या सुकन्या नेहा पाडवी यांनी विशेष उपस्थिती लावली। राजकीय आणि सामाजिक कार्याचा वारसा लाभलेल्या नेहा पाडवी यांनी या धार्मिक कार्यक्रमात आवर्जून सहभाग नोंदवत कथेचे श्रवण केले। त्यांच्या या सदिच्छा भेटीने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली। जोहरी परिवाराने आयोजित केलेल्या या भव्य व शिस्तबद्ध सोहळ्याचे आणि भक्तीसोबतच राबवलेल्या सामाजिक उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले। त्यांच्या उपस्थितीने परिसरातील भाविक आणि महिला वर्गात मोठा उत्साह पाहायला मिळाला। कथा समाप्तीच्या दिवशी जनार्दन महाराजांनी केवळ धार्मिक कथा न सांगता समाजातील ज्वलंत विषयांवर भाष्य करत भाविकांचे डोळे उघडणारे प्रबोधन केले। प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि भरत यांच्यातील अतूट प्रेमाचे उदाहरण देत महाराज म्हणाले की ज्यांच्यात सलोखा असतो त्यांचा नेहमी विजय होतो। रावणाच्या भावांमध्ये फूट होती म्हणूनच त्याचा सर्वनाश झाला। यावेळी त्यांनी जोहरी परिवारातील 4ही भावांच्या एकतेचे कौतुक करत त्यांच्या प्रगतीचे रहस्य याच एकतेत असल्याचे अधोरेखित केले। तरुणांनी दारू, सिगारेट, विडी आणि तंबाखू यांसारख्या जीवघेण्या व्यसनांपासून दूर राहावे। व्यसनामुळे केवळ शरीराचेच नव्हे तर कुटुंबाचेही नुकसान होते। त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी व्यसनत्याग आवश्यक असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले। बदलत्या निसर्गचक्राचा समतोल राखण्यासाठी केवळ चर्चा न करता प्रत्येकाने आपल्या घरासमोर किमान एक झाड लावून ते जगवावे असे आवाहन त्यांनी केले। आजच्या तरुण पिढीतील मुलींना मार्गदर्शन करताना महाराज म्हणाले की माझ्या लहान बहिणींनो, ज्या जन्मदात्या आई-वडिलांनी तुम्हाला वाढवले त्यांना समाजासमोर मान खाली घालावी लागेल असे कोणतेही कृत्य करू नका। या पवित्र महिन्यात भागवत कथा श्रवण केल्याने मानवी जीवनावर आणि विचारांवर किती सकारात्मक व मंगलमय परिणाम होतात हे त्यांनी सोप्या भाषेत पटवून दिले। 7 दिवस चाललेल्या या सप्ताहात दिवसा कथेचे वाचन तर रात्रीच्या वेळी भजनांचे जोरदार कार्यक्रम पार पडले। श्रीकृष्ण जन्माच्या दिवशी भाविकांनी विविध रूपे परिधान करून एक सुंदर नाटिका सादर केली, ज्याने सर्वांची मने जिंकली। विशेष म्हणजे या धार्मिक सोहळ्याला समाजसेवेची जोड देत आयोजकांतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। संपूर्ण सप्ताहभर या कथेला भाविकांची, विशेषतः महिला वर्गाची अलोट गर्दी पाहायला मिळाली। शेवटी 28 तारखेला सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करून या भव्य व ऐतिहासिक भागवत कथेची यशस्वी सांगता झाली। बोरद परिसरात या प्रेरणादायी सोहळ्याची आणि सुंदर आयोजनाची सर्वत्र चर्चा सुरू आहे। वृत्तसंकलन तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मंगेश पाटील। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।